श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। नमस्कार। शनिवार दिनांक 25 जुलैला सकाळी 9:30 वाजता राज्याचे जलसंपदा खात्याचे मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब हे सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावरती येत आहेत। आणि या दौऱ्याची सुरुवात महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गोवा राज्याचं आराध्य दैवत श्री बिरोबा आरेवाडी बन येथून दर्शन घेऊन करणार आहेत। सकाळी 9:30 वाजता माननीय मंत्री महोदय हे आरेवाडीच्या बनामध्ये येणार आहेत। दर्शन झाल्याच्या नंतर कवठेमंकाळ तालुका आणि जत तालुका जो टेंबू प्रकल्प अंतर्गत येतो, या गावातील शेतकऱ्यांच्या समस्यांच्या संदर्भात आढावा बैठक घेतली जाणार आहे। आणि म्हणून कवठेमंकाळ तालुक्यातील घाटनांद्रे, कुंडलापूर, जाखापूर, वाघोली, गर्जेवाडी, रायवाडी, नागज, केरेवाडी, आरेवाडी, लंगरपेठ, ढालगाव, आगळगाव, चोरोची, चुडेखिंडी, नागज, ढालगाव, दुधेबावी, निमज, विठ्ठलवाडी, घोरपडी, सिंदेवाडी किंवा अन्य काही गावं आहेत। जत तालुक्यातील बेवनूर वित्रिके अंतर्गत येणारी बेवनूर, वाळेखिंडी, नवाळवाडी आणि सिंगनहळ्ळी या गावातल्या शेतकऱ्यांना नम्रतेची विनंती आहे की नवीन जी कामं चालू आहेत त्याच्या संदर्भातल्या काही अडचणी असतील किंवा जुन्या टिंबू योजनेच्या अंतर्गत येणाऱ्या गावांना काही पाणी सोडण्याच्या संदर्भात, नवीन पाईपलाईन टाकण्याच्या संदर्भात किंवा अन्य काही अडचणी असतील, या संदर्भातली आढावा बैठक ही आरेवाडीच्या बिरोबा बनामध्ये दर्शन झाल्याच्या नंतर ठेवण्यात आलेली आहे। सर्व शेतकरी बांधवांनी या बैठकीसाठी उपस्थित राहावं। धन्यवाद। बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।